नमस्कार, आज मी तुम्हाला नारळाचे लाडू बनवून दाखवणार आहे आणि विशेष म्हणजे हे लाडू मी नारळ न खवता न किसता आणि पाक न बनवता करणार आहे। त्यामुळे हे नारळाचे लाडू अगदी झटपट आणि घरगुती साहित्यात बनतात। यात ना मावा ना रव्याचा वापर केला, फक्त 2-3 साहित्यात बनवून तयार होतील। चला तर मग या इन्स्टंट नारळाच्या लाडूची रेसिपी पाहूया। लाडू बनवण्यासाठी मी 2 नारळ घेतले आहेत। त्यांना फोडून करवंटीपासून वेगळे केले आणि त्याच्या मागील काळा भाग सोलाटण्याच्या साहाय्याने काढून घेतला। असं केल्याने आपले लाडू अगदी पांढरे शुभ्र आणि मऊसूत बनतात। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नारळ खोवून घेऊ शकता, पण या पद्धतीने लाडू बनवण्याचा वेळ वाचतो। आता या नारळाचे मी या विळीच्या साहाय्याने पातळ काप करून घेत आहे। जितके काप पातळ कराल तेवढे वाटण्यासाठी सोपे जातील। हे पहा, अशा प्रकारे मी सर्व नारळाचे काप करून घेतले आहेत। आता हे सर्व नारळाचे काप मी मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहे। मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे वाटून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता, अशा प्रकारे आपला नारळ वाटून झालेला आहे आणि हा नारळ अगदी खोवलेल्या नारळासारखाच दिसत आहे। आता मी एका कढईत 2 चमचे साजूक तूप घालत आहे। तूप गरम झाल्याच्या नंतर आपण यात वाटलेला नारळ घालून घेऊ आणि मंद आचेवर हा नारळाचा चव सतत हलवत परतून घेत आहे। आणि यासाठी शक्य असेल तर जास्तीत जास्त नॉनस्टिक कढईचाच वापर करा। आणि तुमच्याकडे नॉनस्टिकची कढई नसेल तर तुम्ही तुमच्याकडे कुठली कढई असेल ती घेऊ शकता, पण आच ही मंद असावी हे लक्षात ठेवा। आता या नारळातलं सर्व पाणी सुकेपर्यंत मी परतून घेत आहे। तुम्ही पाहू शकता, जवळजवळ 4 ते 5 मिनिट नारळ कोरडा होईपर्यंत मी याला परतून घेतला आहे। त्यानंतर यात मी दुधावरची साय आणि 2 ते 3 चमचे दूध यात घालत आहे। दूध घातल्यामुळे या लाडूची चव अगदी छान होते। आता हे मिश्रण सुद्धा मी मंद आचेवर कोरडे होईपर्यंत हलवत परतून घेणार आहे। मिश्रण कोरडे झालेले आहे। आता यात मी अर्धी वाटी साखर घालत आहे। 2 नारळासाठी अर्धी वाटी इतकी साखर पुरेशी होते, पण तुम्हाला जर जास्त गोड हवं असेल तर तुम्ही जास्त सुद्धा घालू शकता। साखर घातल्याच्या नंतर हे मिश्रण पातळ व्हायला लागलेलं आहे, ते पुन्हा घट्ट होईपर्यंत मी याला परतणार आहे। तुम्ही पाहू शकता, यात पाण्याचा जरासुद्धा अंश राहिलेला नाही। अशा प्रकारे मी परतून घेतलेलं आहे। आता हे सर्व मिश्रण मी एका ताटलीमध्ये काढून घेत आहे आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं। मिश्रण पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता याचे मी लाडू वळून घेत आहे। तुम्ही पाहू शकता, लाडू अगदी सहजपणे वळले जात आहेत। आता या लाडूला मी दोन्ही हातांनी गोलाकार करून घेत आहे। तुम्ही पाहू शकता, अगदी कमीत कमी साहित्यात आपला लाडू अगदी किती छान बनून तयार झाला आहे। हा लाडू खायला अगदी मऊसूत आणि चविष्ट लागतो। अशा प्रकारे तुम्ही सुद्धा हा नारळाचा लाडू बनवून पहा। लहान काय मोठे सुद्धा हट्ट करतील की हा लाडू पुन्हा पुन्हा बनवा। आता गणेश चतुर्थी आलेली आहे, त्यामुळे गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी हे लाडू अगदी झटपट तुम्ही बनवू शकता। अशाच प्रकारे हे सर्व लाडू मी बनवून घेतले आहेत। हे लाडू मी मध्यम आकाराचे बनवले असल्यामुळे 2 नारळामध्ये 11 लाडू तयार झालेले आहेत। आता सजावटीसाठी या लाडूंवर मी पिस्त्याचे काप लावत आहे। यामुळे लाडू अगदी सुरेख दिसतात। तुम्ही पाहू शकता, अगदी झटपट नारळाचे मऊसूत लाडू बनवून तयार आहेत। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय मला कमेंट करून सांगा, मला आनंद होईल। आणि एक लाईक नक्की करा आणि शेअरसुद्धा करा। अशाच छान व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।